नमस्कार मंडळी, मी कविता कुकिंग टिप्स अँड मोरमध्ये आपले खूप स्वागत करीत आहे. पावसाळा सुरू झाला आणि आपण आता छान वेगवेगळ्या प्रकारचे भजी बनवून खातो. खूप टेस्टी लागतात असे हे गोल भजी. तुम्हीही नक्की बनवा. आणि आतून बघा कशी छान अशी जाळी आणि वरून क्रिस्पी लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात तुकडे करून, 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, जिरे घेतलेत अर्धा चमचा आणि पाव चमचा ओवा घ्यायचा. आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता मी एक वाटी पाणी घेते एका बाउलमध्ये आणि त्याच वाटीने आपण बेसन घेणार आहोत नंतर थोड्या वेळाने. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद आणि पाव चमचा खायचा सोडा घातला आहे आणि पाव चमचा हिंग घालायचा आणि छान असा ढवळून मिक्स करून घ्यायचं. आता आपण जे मिक्सरला बारीक वाटण करून घेतलं आहे लसूण, मिरची, जिऱ्याचं, ते घालायचं. थोडंसं ढवळून घ्यायचं आणि आपण ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने 2 वाटी बेसन घ्यायचं आहे, चण्याचं पीठ घ्यायचं आहे. छान त्याच्या अशा गाठी वगैरे फोडून घ्यायच्या. 2 वाटी पीठ घेतलं की असं त्याला व्यवस्थित छान ढवळून घ्यायचं. हे मिश्रण जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे, थोडंसं घट्टच ठेवायचं म्हणजे आपल्याला अशी गोल भजी पाडायला येतात त्याचे व्यवस्थित. पातळ झालं की आपले भजी असे चपटे चपटे होतील. आता मी मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून, मीडियमपेक्षा थोडा मोठा आहे आणि 3 ते 4 चमचे कसुरी मेथी घ्यायची. तुमच्याकडे जर ताजी मेथीची पाने असतील तर ती घातली तरी चालतात किंवा दोन्ही नसेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. आणि या चमच्याने मी 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तरीही चालेल, त्यापेक्षा तुम्ही 2 चमचे रवा घातला तरीही चालेल यामध्ये. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचे झाकून. असं छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं, एकाच बाजूने फिरवत राहायचं. तर हे असं आपलं मिश्रण दिसायला पाहिजे, जास्त पातळ नाही पाहिजे आणि जास्त घट्टही नको. अशा प्रकारे आपलं गोल भजीचं मिश्रण तयार होतं. आता तेल तापलं की नाही चेक करूया. छोटासा गोळा टाकून तो पटकन वर आला की गॅस आपण मीडियम करून घ्यायची आणि अशा प्रकारे आपलं बॅटर जे भजीचं तयार आहे ते असं थोडं थोडं सोडून घ्यायचे म्हणजे आपले गोल गोल भजी तयार होतात. अशा प्रकारे आपण सर्व थोड्याशा भजी तळून घ्यायची. जेवढं तेल आहे त्या तेलात पुरेल असं, खूप जास्तही घालू नका. अशा प्रकारे सर्व भजी सोडून घ्यायचीत आपल्याला. पावसाळी वातावरणामध्ये संध्याकाळी अशी जर भजी आणि चहा मिळाला तर सोनं पे सुहागाच आहे. आता माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते? आवडल्यास त्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता हे पहा, हे आपले छान असे गोल्डन ब्राऊन झाले आहेत आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे. आता हे आपण सर्व एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. ताटात वगैरे काढायचे नाही, त्याने काय होतं मॉइश्चर पकडतं आणि नरम पडतात आपले भजी. अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचे. पुन्हा एकदा मी घालून दाखवते तुम्हाला. हे पहा, अशा प्रकारे मी दुसरी बॅच ही तळून घेते आहे. अशा 2 वाटी पिठामध्ये भरपूर आपले भजी तयार होतात. तर यामध्येच मी 3-4 हिरव्या मिरच्या अशा मध्ये कट करून फ्राय करून घेतल्या.